वेगळं असं काही पाहत नाही खरं सांगायचं तर. लेखनासाठी थोडंसं सुचावं लागतं. हम्म. पण जर का तुम्ही कान आणि डोळे उघडे ठेवून समाजामध्ये वावरला तर तुम्हाला खूप गोष्टी चांगल्या चांगल्या मिळतात आणि तशी कॅरेक्टर सापडतात किंवा तशा गोष्टी सापडतात. बरोबर. त्यामुळे लेखनासाठी काहीतरी वेगळं एक बैठक करायला लागते, काहीतरी चिंतन करायला लागतं असं मला वाटत नाही. सुचलं की लिहिलं लेखन सुरुवात होते. हा. कधी कधी आता मी 2 नाटकं एकत्र केली. मीच लिहिलेली आनंदी आनंद आणि सबसे बडा रुपया. बरोबर. लिहिलं होतं वेगळं आणि जेव्हा आपण तालीम करतो हो हो. त्यावेळेला वेगळं सुचत जातं. मग एक वेगळंच नाटक लिहिलं जातं. सबसे बडाचं स्क्रिप्ट एवढं आहे. बरं आता त्यातून म्हणते की ते करताना ते हो हो हो. की हे करूया, नाही नको, हे नाही चांगलं वाटत आहे. बरोबर. हे नको, हा बरोबर होत नाही सीन, मग हात कट करूया, हा एवढाच ठेवूया, हा दुसरा लिहूया, दुसरा असं लिहूया. करत त्यामुळे ते प्रयोग होताना पण आपल्या काही गोष्टी हो, कळतात हो. की प्रयोग लोकांना होताना कसलं तर आवडतंय. खूप काय काय नवीन बरोबर. सुचत जातं आणि मग त्या पद्धतीने आमची तर काही प्रयोगानंतर मग आम्ही एक अख्खा सीन काढून टाकला आणि दुसरा वेगळा घातला असं पण काही गोष्टी होतं, केल्या. होतं, होतं. त्यामुळे ते लेखन खरं तर त्यावेळेला सुचलं पाहिजे बरोबर. आणि त्यावेळेचं जर का लिखाण चांगलं झालं असेल तर ते लोकांना सुद्धा आवडतं. पण त्याच्यासाठी काहीतरी वेगळा विचार केलाय तो होत नाही खरं सांगायचं तर. हम्म. काहीतरी पटकन सुचतं आणि कागदावरती म्हणजे उतरवलं जातं असं बरोबर. अशा पद्धतीचं काय होतं जे खरं तर. मनात येते ते उतरलं हा. ऍडिशनल गोष्ट होत